नमस्कार. मी शेतकरी मित्र संदीप मुठाळ. मित्रांनो, आजचा जो एरिया, आज मी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पुनवती या गावी आलो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं आम्हाला विहिरीचे पॉईंट पाहायचे होते. कारण की काय झालं, आमचे जे गोळे सर येतं यांनी एक काल फोन लावला होता. तर यांना एक विहीर घ्यायची होती. परत आमचे दुसरे शेतकरी मित्र त्यांना एक विहीर घ्यायची होती. कारण की त्यांच्या पॅकेजच्या विहिरी होत्या आणि लवकर खोदणं गरजेची होती. त्याच्यामुळे मी या गावात, पुनवती गावात आज विहिरीचे पॉईंट पाहण्यासाठी आलो. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय झाला मित्रांनो, की इथलचा खडक आणि नेमका पाण्याचा एरिया कसा आहे तो पाहणं खरंच महत्त्वाचा होता. गोळे सरांच्या इथं जर आम्ही गेलो तर त्यांचं काय होतं, बाजूला शाळा आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर विहीर खोदायची, शाळा चालू व्हायच्या अगोदरच विहीर खोदायची होती. तर तिथलचं जर खडकाचं बोलायचं झालं तर त्यांना एक 30 फुटापर्यंत माजऱ्या खडक जाण्याची अपेक्षा आहे. खाली थोडासा ढबऱ्या टाईप खडक लागण्याची अपेक्षित आहे. पण पाणीही त्यांना 25-30 फुटावरच लागण्याची अपेक्षा आहे. कारण की कडक आणि नरमचा जिथंही जॉईंट येईल विहिरीला, तिथं पाणी लागण्याची अपेक्षा जास्त असते. आणि आता हा जर दुसरा पॉईंट पाहिला आम्ही, दुसऱ्या पॉईंटचं जर खडकाचं बोलायचं झालं तर यांचं जो खडक आहे हा टोटल चेंज आहे. कारण की काय झालेलं आहे, गोळे सरांपेक्षा यांचा जो खडक आहे थोडासा नरम टाईप जाते. कारण की हा जर एरिया पाहिला तर या एरियात थोडा नरम म्हणजे माजरा टाईपच खडक जाण्याची अपेक्षा आहे आणि पाणी चांगलं लागते. कारण काय असते मित्रांनो, जिथं नरम खडक जास्त जाईल तिथं पाण्याची अपेक्षा आपल्याला जास्त प्रमाणात लागू शकते. जिथं कडक आणि हार्ड जाईल तिथं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असू शकते. त्याच्यामुळे भूगर्भात काय सांगितलेलं, जिथं सचिद्र खडक जास्त येईल तिथं पाण्याची अपेक्षा जास्त लागू शकते. त्याच्यामुळे एरियावर डिपेंड करते की तुमच्या एरियात खडक कसं जाते, त्या एरियानुसारच पाणी लागण्याचे अपेक्षित प्रमाण असू शकते. त्याच्यामुळे आता हे लवकरात लवकर विहीर घेणारच येतं आणि आपल्याला लवकरात लवकर कळवणार आहे कसं लागलं काय लागलं. तोपर्यंत धन्यवाद.